बोधकथेचे नाव आहे समर्पण. एका गावात एक संत राहत होते. ईश्वराच्या भक्तीत तल्लीन होऊन राहत असत. त्यांचे कोणतेही कार्य ईश्वराला समर्पित असे. एकदा ते खूप आजारी पडले. त्यांच्या भक्तांनी अनेक वैद्यांना पाचारण केले, पण गुण काही येईना. त्यांचा आजार हा त्यांना घट्ट चिकटून बसला होता जणू. आजारपणातही त्यांचेकडून नामस्मरण मात्र सारखे सुरूच होते. अनेक प्रकारच्या वेदना होत असताना देखील ईश्वराबद्दल कोणतीही तक्रार त्यांच्या मुखातून बाहेर पडत नव्हती. एके दिवशी त्यांचा एक शिष्य त्यांच्याजवळ आला व काहीच न बोलता तो नुसता त्यांच्यासमोर बसून राहिला. त्याला काहीतरी सांगायचे आहे हे संतांनी ओळखले व म्हणाले, "बाळा, तुला जर काही मला सांगायचे असेल तर पटकन सांगून टाक." संतांच्या या बोलण्यामुळे शिष्य हिम्मत करून म्हणाला, "महाराज, तुम्हाला इतक्या वेदना होत असतानाही त्या ईश्वराचेच नामस्मरण करत आहात हे काही पाहवत नाही. औषधांची मात्रा चालत नाही. अशा अवस्थेत तुम्ही ईश्वराकडे आजार दूर करण्यासाठी प्रार्थना का करत नाही? तुमच्या प्रार्थनेला ईश्वर काही ना म्हणणार नाही." त्याचे हे बोलणे ऐकून संत म्हणाले, "अरे, आजार हा पुणाच्या मर्जीने मला प्राप्त झाला हे तर तुला ठाऊक आहे. मला आजार होण्यास प्रभूचीच मर्जी असेल तर मी कुठल्या तोंडाने त्याला तो कमी करण्यास सांगू? त्याच्या मर्जीशिवाय तर काहीच चालत नाही. त्याच्या इच्छेविरुद्ध मी आजारापासून मुक्त व्हावे म्हणून मी कशी काय प्रार्थना करू? त्यानेच जर मला आजारी केले आहे तर तोच मला बरे करणे अथवा न करणे त्याच्या हातात राखून आहे. आपण मात्र त्याच्यावर अखंड विश्वास ठेवून राहणे हेच बरे." संतांच्या या बोलण्यामुळे भक्ताने आपल्या विचारसरणीत बदल घडवला. तात्पर्य: खरी भक्ती ही समर्पित भावनेने केली जाते. जेथे समर्पणाची भावना असते तेथे सुख आणि दुःख एक समान अनुभूती देतात.